नमस्कार, मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झालेली आज काय विशेषची आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज दिवसभरात काय मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे हे सर्व काही बघायचंय आज काय विशेषमध्ये. पहिली बातमी शिक्षक आणि सरकारी कंत्राटदारांसंदर्भातली आहे. राज्यातील 4 लाख कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. दुसरीकडे राज्यातले जवळपास 50,000हून अधिक शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भातल्या सविस्तर अशा बातम्या, विस्तृत बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. दुसरी बातमी एसटी प्रवाशांसाठीचीच आहे, कारण लवकरच एसटीचा प्रवास सुखकर होणार असल्याचं कळत आहे. कर्नाटकच्या धर्तीवर एसटीमध्ये प्रीमियम बस चालवल्या जातील. आणि तिसरी बातमी जराशी चिंता वाढवणारी आहे, कारण राज्यात आता उन्हाचा तडाखा वाढणार आहे. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल तापमानाचा काय अंदाज असेल हे देखील आपण पाहणार आहोत आज काय विशेषमध्ये. आणि आज काय विशेषमध्ये पहिली विशेष बातमी जी आहे ती विकास कामांसंदर्भातली आहे, कारण राज्यात विकास कामांची तब्बल कोट्यवधींची बिलं थकलेली आहे. त्यामुळे 4 लाख कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. विविध विभागातील 4 जुलै 2024 पासून तब्बल 89,000 कोटी रुपये बिलांपोटी थकलेत. कंत्राटदार संघटनांनी आपण आता पाहतोय 5 फेब्रुवारी पासून काम बंदचा इशारा सुद्धा दिला असल्याचं बघायला मिळत आहे. एकंदरीत ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणत्या विभागात किती थकबाकी आहे पाहूयात. सार्वजनिक बांधकाम विभागात 46,000 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. जलजीवन विभागामध्ये 18,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे. जलसंधारण विभागात 19,700 कोटी रुपयांची थकबाकी सध्या दिसतेय. नगरविकास विभागात 1,700 कोटी रुपयांची थकबाकी दिसते. ग्रामविकास विभागात 8,600 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर एकीकडे सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत, दुसरीकडे सरकारच्या तिजोरीमध्ये सुद्धा खडखडाट दिसतो आणि याचा परिणाम विकास कामांवर झालाय. वळत पुढच्या बातमीकडे. दुसरीकडे राज्यातले जवळपास अर्धा लाख म्हणजे 50,000हून जास्त शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहे. आर्थिक वर्ष संपायला 2 महिने शिल्लक आहे, मात्र तरी सुद्धा या शिक्षकांची पगारवाढ झालेली नाहीये. वाढीव टप्पा अनुदान रखडलेलं आहे. चालू आर्थिक वर्षाचं 1,100 कोटींचं अनुदान न मिळाल्यानं 50,000पेक्षा जास्त शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहे. सेवक संच नसल्यानं आणि सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यानं शिक्षण खात्यानं निधीसाठी प्रस्तावच पाठवलेला नाही, अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे. वाढीव अनुदानास पात्र शाळा 3,427 आहेत. टप्पा अनुदानाची प्रतीक्षा असलेल्या शाळा 15,571 तुकड्या यामध्ये आहेत. पगारवाढीतील अंदाजे शिक्षक 51,000 इतके आहेत. वाढीव टप्प्यासाठी अपेक्षित निधी 1,100 कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या मागण्या कधी पूर्ण होणार, त्यांची पगारवाढ कधी होणार हाच प्रश्न उपस्थित झालाय. याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. महाकुंभ मेळ्यामधल्या तिसऱ्या अमृत स्नानाला सुरुवात झाली. सर्वात आधी नागा साधूंनी स्नान केलं आणि त्यानंतर मग महानिर्वाणी आणि निरंजनी आखाड्याचे संगमामध्ये स्नान झालंय. आतापर्यंत 33 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी महाकुंभात स्नान केलंय, तर आज सुमारे 5 कोटी भाविक अमृत स्नान करतील अशी अपेक्षा आहे. जीबीएस या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात जीबीएस रुग्णसंख्या 158 झाली आहे. पुण्यात रविवारी 3 नवीन रुग्ण आढळले, तर सध्या 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. पुण्यात जीबीएसची लागण जास्त प्रमाणात होण्याची कारणं समोर येत आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात जीबीएस प्रकरणं फक्त शरद ऋतूमध्ये दिसत आहे. या काळात रुग्णांची संख्या अधिक असते असा दावा आहे. शिवाय पुण्यातील दूषित पाणी याला कारणीभूत आहे आणि नागरिकांनी काळजी घ्यावी. लक्षणं काही जरी दिसली तरी लगेचच उपचार सुरू करावे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जीबी सिंड्रोम याबाबत रुग्णांची संख्या मर्यादित आहे. यशस्वी आहोत असं कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागलाय. राज्यात मृतांची संख्या 5 आहे, मात्र हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये हे आवाहन आंबेडकरांनी केलंय. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
यंदा उन्हाळा हा लवकर सुरू झालाय. कमाल तापमानाचा पारा आतापासून 35 अंश ओलांडतोय. याची नोंद सध्या घेतली जाते. दरम्यान आता राज्यात उन्हाचा ताप वाढतोय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांसोबत हुज्जत घालणं पैलवान शिवराज राक्षी आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवलं. या दोनही पैलवानांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला. त्यामुळे पुढच्या 3 वर्षांसाठी या पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही आहे. अंतिम सामन्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले. मॅट विभागाच्या अंतिम सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेने पंचांची कॉलर पकडली आणि लाथ मारल्या. पृथ्वीराज मोहोळकडून राक्षेचा पराभव झाला आणि यावेळेस दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट झाल्याचंही दिसलंय. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला. अहिल्यानगर या ठिकाणी सुरू असलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडचा पराभव केला. महाराष्ट्र केसरीचा खिताबही पटकावला. भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या 5व्या T20 सामन्यात टीम इंडियाच्या अभिषेक शर्मानं विक्रम रचलाय. अभिषेकने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. अवघ्या 37 चेंडूमध्ये शतक पूर्ण केलं. अभिषेक शर्माने 37 चेंडूमध्ये 5 चौकार आणि 10 षटकारांची बरसात केली. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरं वेगवान शतक आहे. भारताची ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर मेरी कॉम हिनं शिर्डीमध्ये साई समाधीचं दर्शन घेतलंय. लहानपणापासूनच मी शिर्डीच्या साईबाबांबद्दल ऐकत होते. आज साईबाबांचं दर्शन घेऊन मला खूप आनंद झाला. ही प्रतिक्रिया मेरी कॉमनं दिली. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दक्षिण मुंबईच्या पारसी जिमखान्यामध्ये क्रिकेटचा आनंद लुटला. मुंबईमधील टेनिस बॉल क्रिकेटशिवाय मुंबईची ट्रिप पूर्ण नाही अशा शब्दात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. भारताचा महिला क्रिकेट संघ अंडर-19 T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरलाय. अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवलाय. सलग दुसरा अंडर-19 वुमेन्स वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचलाय. MPSCची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतचा धक्कादायक ऑडिओ या क्लिप प्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. आणखी 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. पुणे पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून एका आरोपीला तर दुसऱ्याला मध्य प्रदेशमधून अटक केली. या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचं तपासातून समोर आलं. मुंबई रेल्वे सेवेसाठी आज अभिमानास्पद दिवस आहे. कारण मुंबईच्या लोकल सेवेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहे. 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली उपनगरीय लोकल धावली आणि ही 4 डब्याची लोकल व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावलेली. वर्षाच्या सुरुवातीला घरविक्रीला समाधानकारक सुरुवात झाली. कारण मुंबईमध्ये तब्बल 12,249 घरांची विक्री झाल्या. यातून सरकारला 994 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मागील 13 वर्षातील जानेवारीमध्ये घरविक्रीचा हा उच्चांक आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये घरविक्रीतून 730 कोटींचा महसूल मिळालेला. BMCद्वारे मुंबईमध्ये 2400 मिमी व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाईल. या कामासाठी मुंबईमधील विविध भागांमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद असेल. 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल. मेट्रो 2B DN नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात 248 कोटींची वाढ झाली. हा प्रकल्प 4 भागांमध्ये विभाजित आहे. दिरंगाईबाबत तीनही कंत्राटदारांना 1.92 कोटींचा दंड आकारण्यात येतोय. 30 जून 2025 पर्यंत मेट्रो 2B ही मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रमुख बंदरं असलेल्या वेंगुर्ले जेट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात मासळी पकडण्यात आली. मासळीचा दर उतरलाय. नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सोलापूरमधील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलंय. 4 जानेवारीपासून सोडलेलं पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाईल. त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च अखेर दुसरं आवर्तन सोडण्याचं नियोजन आहे. शेवटी पावसाळ्यापूर्वी धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडलं जाईल. ठाण्यातल्या वाहतूक कोंडीवर उपाय काढण्यासाठी आता वाहतूक शाखेने नामेशक्क लढवली. उलट्या बाजूने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टायर किलरचा सामना करावा लागेल. ठाण्यातील स्टेशन रोडवरील शिवाजीपत या मुख्य रस्त्यावर याची सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई पालिकेने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीमधील गाळ उपसण्यासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली। या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नाले सफाईला सुरुवात होऊ शकते असं सांगितलं जातंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाचं काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच कमी होण्याची शक्यता आहे। 170 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रिंग रोडसाठी 42,000 कोटी रुपये खर्च केला जाईल। आणि यानंतरची बातमी खरं तर सर्वसामान्यांना शॉक देणारी आहे, कारण महावितरणच्या बेजबाबदार कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसतोय। राज्यभरात वीज वितरण करणाऱ्या महावितरणची वर्षाला 12,000 कोटींपेक्षा जास्त किमतीची वीज गायब होते, मात्र त्याचा भुर्दंड नियमित वीज बिल भरणाऱ्यांना बसतोय। गळतीत घट होण्याऐवजी वाढच होत चालली असल्याचं देखील पाहायला मिळतंय। 2022-23 मध्ये वीज गळती 23,000 दशलक्ष युनिट झाली आहे। गळती झालेल्या विजेची किंमत साधारणतः 12,594 कोटी रुपये इतकी आहे। यानंतर 2023-24 या वर्षामध्ये वीज गळती 25,000 दशलक्ष युनिट झाली आहे। गळती झालेल्या विजेची किंमत 12,800 कोटी रुपये इतकी आहे। 2024-25 या वर्षामध्ये वीज गळती 23,000 दशलक्ष युनिट झाली आणि गळती झालेल्या या विजेची किंमत 11,032 कोटी रुपये इतकी आहे। तर विजेची गळती कमी करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करणार हा सवाल सध्या सर्वसामान्य ग्राहक विचारतोय। याशिवाय आणखी काही मोठे आणि महत्त्वाचे अपडेट्स वेगवान स्वरूपात तुम्हाला देव दाखवतो असं म्हणत एकाला 42,000 रुपयांना लुबाडल्याची घटना जालन्यामध्ये घडलेली आहे। तर यावेळेस आपण पाहतोय तुकाराम खेत्रे असं फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। खडा हातावरती ठेवून रुद्राक्ष करून देतो असं म्हणत एका भामट्यानं हातचलाकी केली आहे। तुकाराम खेत्रे यांच्या खिशातील रोख रक्कम, अंगठी असे 42,000 रुपये याचा मुद्देमालही त्यांनी जप्त केला आहे। धाराशिवमध्ये बचत गटाच्या महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला। पैसे मागायला गेल्यावर या महिलांना काळ्या जादूची भीती दाखवण्यात आली। महिलांच्या घरात लिंबू, सुया, राख टाकण्याचे खळबळजनक प्रकार समोर आले। घरात राख, लिंबू टाकताना सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली कैद झाल्या, त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण आहे। धुळ्यात सध्या थंडीचा जोर अद्यापही जाणवतोय आणि आज धुळ्यामध्ये 10 अंश तापमानाची नोंद करण्यात आली असल्याचे बघायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उन्हाचा कडाका आणि थंडीचा जोर वाढलाय, त्यामुळे नागरिकांना गरमी आणि थंडी दोघांचा अनुभव या ठिकाणी येतोय। सकाळ माध्यम समूहाच्या वतीने रविवारी जालना जिल्ह्यामध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। जिल्ह्यातल्या 13 परीक्षा केंद्रांवर ही चित्रकला स्पर्धा जी आहे ती पार पडली। अमरावतीवरून सुटणारी बडनेरा नाशिक मेमू रेल्वे उद्या धावणार नाही आहे, तर गीतांजली एक्सप्रेस देखील 2 तास उशिरा धावेल। भुसावळ रेल्वे मंडपात पाचोरा रेल्वे स्थानकावर रिमॉडेलिंगसाठी विशेष प्री नॉन इंटरलॉकिंग ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाईल, त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। वांगणी रेल्वे स्थानकातील चोरवाटांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आणि या चोरवाटांमुळे अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून ये जा करताना दिसत आहे। रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची भीती आहे। अकोला जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्ती सुरू झाली। अकोला पोलीस दलानं अकोटमध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढल्या। सार्वजनिक सुरक्षितता आणि प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही जनजागृती रॅली काढली गेली आहे। अकोल्यात वराडी जत्रा सरस प्रदर्शनाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। वराडच्या सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवणारी ही जत्रा आहे। खेड्यापाड्यातील महिलांच्या बचत गटांना या माध्यमातून व्यासपीठ मिळालं आहे। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरती 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन झाले। त्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे। माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन हे केलं जात असतं। पुण्यामध्ये आपण पाहतोय बेशिस्त नागरिकांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारलेला आहे। सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ करणाऱ्या 7,000 नागरिकांवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे। 60 लाखांचा दंड देखील वसूल केलेला आहे। पुण्यातील कोंढवा परिसरातून सर्वात जास्त 9,19,000 रुपयांचा दंड हा वसूल करण्यात आलेला आहे।
अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरामध्ये बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक सुद्धा करण्यात येत होती। कारवाईमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला 24,34,000चा गुटखा हा जप्त करण्यात आलेला आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी आता वेहरगाव या ठिकाणी मटका अड्ड्यावर कारवाई केली असल्याचं बघायला मिळतंय। मटका खेळणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी 1,64,000चा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटरसायकल, पावती पुस्तकं आणि मोबाईल फोन याचा समावेश आहे। महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय। एका महिलेसोबत संबंध ठेवत तिच्या पतीच्या विमा पॉलिसीचे 5 लाख आणि सोन्याच्या दागिन्यांचा या पोलिसांना अपहार केला। तुषार अनिल सुतार असं या पोलीस शिपायाचं नाव आहे। तो पुण्यातील खडक पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होता। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा विभाग पथकानं एका घड्याळाच्या दुकानावर छापा टाकलाय। दुकानदार एका नामांकित कंपनीचं नाव वापरून बनावट घड्याळांची विक्री करत होता। पोलिसांना याचा सुगावा लागला आणि त्यानंतर पोलिसांनी घड्याळाच्या दुकानावर कारवाई केली। दुकानदाराला ताब्यात घेतलं। कारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला कोल्हापूर विभागाच्या पथकानं अटक केली आहे। त्याच्याकडून तब्बल 5 लाख रुपयांचे गोवा बनावटीच्या दारूचे 75 बॉक्स आणि 5 लाखांची कार असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। ही दारू कुणासाठी घेऊन निघाला होता याचा देखील शोध सध्या सुरू करण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये तडीपारीत गुन्ह्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला देशी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह आरोपीला अटक झाल्या। पोलिसांनी गस्तीवर असताना तडीपार आरोपीला अटक केल्या। आरोपीची अंगझडती घेतल्यावरती एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर आणि एक जिवंत काडतूस ही जप्त करण्यात आली आहे। आरोपी कुणाचा घातपात करण्याच्या प्रयत्नात होता याचा तपास सध्या केला जातोय। नाशिकच्या मसरूळ परिसरामध्ये डॉमिनोजमध्ये पिझ्झा घेण्यासाठी आलेले 2 तरुण त्यांनी राडा घातला। पिझ्झाची ऑर्डर द्यायला उशीर झाला, त्यामुळे 2 तरुणांनी डॉमिनोजमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे, तोडफोड देखील केली आहे। दोघे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते। मारहाणीनंतर दोघेही तरुण पळून गेले। या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। ठाण्याच्या मुरबाडमधल्या आदिवासी आश्रमशाळेतील 10वी मधील विद्यार्थ्यानं झाडाला गळफास घेत आपलं जीवन संपवलं। सुभाष तुलजी रावते असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। अधीक्षक आणि मुख्याध्यापक असताना सुभाष हा शाळेबाहेर गेलाच कसा याचा तपास सध्या पोलीस करत आहे। शिवाय घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय। हैदराबादच्या एका भाविकानं शिर्डीमधील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। मात्र यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। महत्त्वाचं म्हणजे एकट्या ग्राहकाला रूम देऊ नये अशा सूचना असताना हॉटेल व्यवस्थापनानं रूम कशी दिली हा प्रश्न उपस्थित होतोय। पोलीस या संदर्भात अधिकचा तपास करतायत। पुण्याच्या वाघोलीमधील गोडाऊन परिसरामध्ये उभ्या असलेल्या ट्रकला आग लागली आहे। या आगीमध्ये कंटेनर पूर्णतः जळून खाक झालाय। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। धाराशिव जिल्ह्यातील ईटचे जवान महेश देशमुख शहीद झालेले आहेत। तेलंगणामधील सिकंदराबादमध्ये कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। ईट या मूळगावी शहीद जवान महेश देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार देखील केले जाणार आहेत। सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी भगवानगडावरती दाखल झाले असल्याचं बघायला मिळतंय। या भेटीमध्ये सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे नामदेव शास्त्रींना दिले आहेत। सरपंच हत्या प्रकरणात नामदेव शास्त्रीने धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती। धनंजय मुंडे यांच्या टोळीमुळे जातीवादाचा 4था अंक आता सुरू झालाय। राज्यातील खरं तर जातीवादाचा हा नवीन अंक भयंकर आहे असा गंभीर आरोप यावेळेस मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। देशमुख कुटुंबीय आणि नामदेव शास्त्री यांच्या भेटीवर छगन भुजबळांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली। अन्याय झाला असेल तर सर्वांनी त्यावर बोलायला हवं असं भुजबळ म्हणाले। धनंजय देशमुख यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहणार हे आश्वासन नामदेव शास्त्री यांनी दिलेले आहे। तर याआधी धनंजय मुंडेंच्या बाजूने मांडलेल्या भूमिकेचा सर्वत्र विरोध झाला, त्यानंतर आता देशमुख कुटुंबियांसोबत असल्याचं नामदेव शास्त्री म्हणाले। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या बदललेल्या भूमिकेचं बीड वारकरी संप्रदायानंही स्वागत केलं। 2 दिवसांपूर्वी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची बाजू मांडली, त्यावेळेस त्यांचा तीव्र विरोध झाला, मात्र आज त्यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं म्हटलं। या वक्तव्याचं सर्वत्र स्वागत होतंय।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हायला हवी ही मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंनी केली. न्यायालयासमोर सर्व समान आहेत, दोषींवर कारवाई होईल असं उदयनराजे म्हणाले. शक्तीपीठ महामार्गाला कुणाचाच विरोध नाही, मुठभर लोकांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. 800 किलोमीटर लांबी असलेला हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणारे शक्तीपीठ महामार्ग शेतजमिनीवरून जाणार असल्यानं शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध केलाय. मराठी भाषेसाठी जे करू त्याला पाठिंबा द्या, मराठी भाषेसाठी काय केलं तर केसेस टाकू नका, हा टोला राज ठाकरेंनी उदय सामंत यांना लगावलेला आहे. तर विश्व मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली आहे, त्या दरम्यान समारोपाच्या भाषणात राज ठाकरेंनी ही जोरदार फटकेबाजी केली आहे.